अद्वैत संघ आपल्यास विनंती असेल प्लीज सहकार्य करायचं आहे आपण. बघा वेळेच्या बाबतीत जे भिवंडी इमर्जिंगचे संघ आहेत ना, आपण प्लीज कॉपरेट करत चला. थोडंसं सहकार्य जर आपल्या माध्यमातून मिळालं ना तर स्पर्धा अजूनही रंजकदार बनेल. बघा शेवटच्या 2 मिनिटं आहेत. अद्वैत प्लीज. पुढील 2 मिनिटांमध्ये जर तुमचे फलंदाज क्रीजवरती नसतील तर आयोजकांकडून जी सूचना आलेली आहे त्याचं पालन आम्ही नक्कीच करणार. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. दोन्ही फलंदाज आवेश आणि मेघराज केने. तर गोलंदाजीसाठी तयार होते गोलंदाज बॉबी ज्यांनी चांगलं षटक हाताळलं. बघा संघ याची नोंद घ्यायची. सामने 6 षटकांचा असणार आहे हा सामना. बॉबी स्ट्राइक एंडला आवेश. सुंदर फटका खोदून काढला होता. चेंडू होतोय गलीच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण तिथे आणि एक धाव. खातं ओपन होतंय संघाचं श्री गणेशा 1 धावेने. चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल अद्वैत 11 पिंपलगर संघाची. गोलंदाजीसाठी तयार होतोय गोलंदाज बॉबी. सामना करेल आता मात्र मेघराज केने, पवन केने यांचे बंधू. आणि निश्चितच काही ना काहीतरी वारसा त्यांना सुद्धा क्रिकेटचा लाभलेलाच आहे. बरंच काही शिकायला मिळत असेल. बॉबी इथे मात्र खेळलेला चेंडू जातोय तो पॉईंटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडंसं थ्रम्बल आणि तोपर्यंत संधी होती. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या मात्र पुढे सरसावते ती 3 वरती. दोन्ही फलंदाज आपलं खातं ओपन करून घेताना इथे संघाची धावसंख्या होते ती 3. बॉबी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. ते मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलंय. मात्र तोपर्यंत संधी होती. 1 धाव पूर्ण करून घेत आहेत तिथे फलंदाज आविष. या 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 4. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि धावसंख्या आहे ती 4. आतापर्यंत एक संत सुरुवात म्हणावी लागेल ती अद्वैत 11 पिंपलगर या संघाला. मात्र ॲडव्हान्टेज आहे त्यांच्याकडे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आविषच्या स्वरूपात आलेला आहे सलामीला. आणि त्या साईडला जी बाउंड्री आहे ना ही छोटी बाउंड्री, त्यामुळे संधी आहे मोठे फटके खेळण्याची. बॉबी पुन्हा एकदा बॅटची ईच लागते. इथे मात्र मोठा फटका येत नाही आहे बॅटमधून. बांधून ठेवलेला आहे पहिल्या 4 चेंडूंवरती गोलंदाज बॉबी भोईर याने. एक जबरदस्त गोलंदाज बॉबी भोईर. या फॉर्मॅटमध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते. अतिशय सुंदर गोलंदाज बॉबी. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि चेंडूचा भरपूर समाचार घेताना पंचांचा 9चा इशारा येतोय आणि 1+6 अशा या 7 धावा आणि चॅलेंज केलेला आहे. तर आमचे जे तिसरे पंच असतील आपल्यास विनंती असेल की गोलंदाजी करणाऱ्या संघाने ही रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करायचं आहे. ऑनफिल्ड डिसिजन हा नो आलेला आहे पंचांकडनं. हा षटकार आणि या षटकाराने मात्र धावसंख्या पुढे सरसावते ती 10 वरती.
पाहूया पंच चेक करतायत भीमरसाठी स्वप्नील पाटील आमचे तिसरे पंच. चांगली भूमिका आतापर्यंत या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय किंवा कोणत्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही अशा प्रकारचा डिसिजन पंचांनी दिलेला नाही आहे आणि एक जबरदस्त पंचगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि 9चा इशारा आलेला आहे. तर या 7 धावा 6+1 आणि स्कोर पुढे सरसावते ते 11 वरती. फ्रीडचा चेंडू असणार आहे आता. आता मात्र कुठंतरी चूक करताना इथं गोलंदाज बॉबी भोईर फ्रीडचा चेंडू खेळण्यासाठी तयार. आवेश पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं थ्रंबल तिथे आणि तोपर्यंत संधी होती एक धाव पूर्ण करून घेण्याची. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 12. चांगली सुरुवात आता म्हणावी लागेल त्या षटकार आणि अद्वैत इलेव्हन पिंपलगर या संघाची. धावसंख्या होते 12. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं नाही येते. बॉबी भोईर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिले षटक टाकताना फ्रान्सी इलेव्हन ठाकराचा वाडा हा संघ नाणेफेक जिंकली होती. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सुंदर चेंडू पडल्यानंतर हलकासा वळला होता आणि त्याचं रूपांतर चेंडू निर्धाव जातो. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती कुठल्याही प्रकारचा गडी बाद नाही. स्कोर कार्डवरती 12. चांगली गोलंदाजी इथे पहिल्या षटकामध्ये तर नाही म्हणावी लागेल. बॉबी भोईर याच्या माध्यमातून 12 धावा खर्च केलेले आहेत. कुठल्या प्रकारचा गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं नाही आहे. चांगली सुरुवात इथे आवेश आणि मेघराज केने याची. आवेश खेळतोय तो वैयक्तिक 8 या धावसंख्येवर. मेघराज खेळतोय वैयक्तिक 3 या धावसंख्येवर आणि आपण पाहत आहात गजेंद्र प्रभाकर गुळवी गजूभाऊ यांच्या माध्यमातून रजनी क्रिकेटचा हा महासंग्राम स्वर्गीय प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. गोलंदाजीसाठी तयार होते गोलंदाज आविश मॅन फ्रॉम टेमगर. हा सुद्धा एक जबरदस्त गोलंदाज आहे. सातत्याने चांगली गोलंदाजी फ्रान्सी इलेव्हन ठाकराचा बडा या संघासाठी करत आलेला आहे. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज आवेश. आवेश येते गोलंदाजीसाठी सामना करेल तो डावखुऱ्या हाताचा फलंदाज आवेशच ज्याने एक षटकार ठोकलाय आतापर्यंत. चला सहकार्य करायचंय प्लीज. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. आपण सहकार्य करायचं आहे आम्हाला. आवेश मॅन फ्रॉम टेमगर सामना करेल डावखुरा आहे त्याचा फलंदाज आवेश. आवेश टू आवेश. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे क्लेम LBW. पंचांचा हात हवेत आणि फलंदाज परततोय डगआउटमध्ये. अशा प्रकारे पहिला आदरा बसतोय तो अद्वैत इलेव्हन पिंपलगर
बघा सर्व संघांना एका सुवर्ण संधी आहे. आई एकविरा अग्री किचन जे आपल्या पाईपलाईन नाक्यावरती आहे 10% डिस्काउंट असणार आहे. या स्पर्धेमध्ये जे जे संघ खेळतील आपल्याला फक्त भाऊंचं नाव सांगायचं आहे. गजेंद्रभाऊ गुळवी यांचं, प्रोप्रायटर विनोददादा झुकर, ज्यांचं एक स्वादिष्ट जेवण आई एकविरा अग्री किचन या माध्यमातून आपण पाईपलाईन नाक्यावरती पाहत असतो. आपण जर तिथे भाऊंचं नाव सांगितलं तर आपल्याला 10% डिस्काउंट मिळणार आहे. इथे मात्र सुंदर चेंडू होता, चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी आवेशाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. सातत्याने लाईन अँड लेंथवरती त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आवेश नवीन फलंदाज येतोय तो चेतन. चेतन सुद्धा एक जबरदस्त फटकेबाजी करण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज आहे. मात्र इथं संघ थोडं अडचणीमध्ये आहे. पाहूया आवेश. पुन्हा एकदा सुंदर चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता, मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला खेळला. चेंडू काऊ कॉर्नरच्या रिजनला, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. मात्र संधी होती तोपर्यंत धावसंख्या पुढे सरसावते ती 1-13 या धावसंख्येवर. चेतन याचं खातं ओपन होतंय. आता सलामीला आलेला जोडे फलंदाज मेघराज केने. पूर्ण दारोमदार असणार आहे मेघराज याच्यावरती धावसंख्येला पुढे नेण्याचं. आविष सामना करेल तो मेघराज केने, मॅन फ्रॉम गोरसई. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे अद्वैत इलम पिंपलगर संघाच्या फलंदाजांना. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 1 धावा खर्च केले आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलेला आहे तो आविष पाटील, मॅन फ्रॉम टेमगरचा हा खेळाडू. मिक्सअप खेळाडू या भिवंडी इमर्जिंगच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात. अनेक गावातील खेळाडू एका संघामध्ये खेळताना आपल्याला पाहत असतो आपण. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी आवेशाच्या माध्यमातून चेंडू निर्धाव. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धावा खर्च केल्या आवेश पाटील याने. पूर्णपणे संघाला इथे मात्र फन फ्रूटवरती आणताना आवेश पाटील, मॅन फ्रॉम टेमगर, दुसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू सामना करेल तो मेघराज केने. आवेश मेघराजसाठी इथे मात्र मोठा फटका आणि चेंडूला भिडकावून दिलेला आहे. काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी षटकार.
रे आमचा गजेंद्र गुळवी आला, गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र. नक्कीच राजा माणूस, आपल्या हक्काचा माणूस गजेंद्र भाऊ गुलवी गजूभाऊ यांच्या माध्यमातून रजनी क्रिकेटचा महासंग्राम आपल्या भेटीसाठी पुढील 5 दिवस. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि अक्षय कुठल्या प्रकारची चुकी करणार नाहीये. खेळी समाप्त होते इथे मेघराज केने याची आणि संघाला बसणारा हा दुसरा हादरा. शिवसेना शिववाहतूक सेनेच्या शहर अध्यक्षस्थानी टिंबर पाडा भातवडच्या विभाग प्रमुख पदी गोरगरिबांची सेवा करतो दिन आणि राती. प्रभाकर अण्णांची पुण्याई हाय त्यांच्या माती. रुपेश दादा म्हात्रे साहेबांचा विश्वासू माणूस आला, बाळ्या मामा साहेबांचा दिलदार राजा आला. नवीन फलंदाज हरीश येतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता. चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळत आहे. बॉबी भुईरेच्या माध्यमातून एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 27 वरती. बघा आग्रे किचन यांच्या माध्यमातून भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आज जे कोणतेही संघ आग्रे किचन इथे आई एकवीरा आग्रे किचन इथे जेवण करण्यात जातील त्यांना 10% डिस्काउंट असेल. आणि इथे खेळी संपुष्ट होते ती चेतन याची गाडी बाद होते चेतन. चांगली गोलंदाजी बॉबी याच्या माध्यमातून. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला, गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला, गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय आकाश. बघा ज्यावेळेस सर चेंडू पडला होता ना, चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता आणि पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळतोय आणि मिडल एसटी उडवून जातोय फलंदाजाची चेतन याची. चांगली गोलंदाजी, चांगलं वळण इथे मात्र दाखवताना बॉबी भोईर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलेले. रिव्हर्सचा अटेम्प्ट मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू. अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्ती धावसंख्या झालेली 3 बाद 27. नरेंद्र देवेंद्र सुरेंद्र भावांची साथ द्याला, साऱ्या भावांची एकी टिकू दे मागण हे देवाला. सुख दुःखात साऱ्या गावात जाती हो कार्याला, दुष्टन लागो कधीचही त्यांच्या या नाट्याला. भिवंडी जातो उगवता तारा चमचम चमकत आला, उदंड आयुष्य लाभू दे लाडक्या भावाला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला, गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. गुळवी साहेब आला रे त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक 2025 या स्पर्धेला आपण सगळेजण इथे जोडलो गेलेलो आहोत. भव्य प्रकाश झोतातील ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा पहिला शुभारंभाचा दिवस मैदानाच्या आतमध्ये सिटी इमर्जिंगचं क्रिकेट आपण सगळेजण इथे अनुभवत आहात. आणि त्या सिटी इमर्जिंग फॉर्मॅटमधील बक्षीस पात्र फेरीचा सामना सुरू आहे. यावेळेस इथे 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 मुख्य पंचांकडे दाद मागितली जाते. यावेळेस इथे एज लागली, यष्ट्यांच्या मागे टिपला गेलेला आहे जेल आणि त्याचमुळे पंच कळवतात हा फलंदाज यावेळेस बाद. थँक्यू.
या अगोदर अद्वैत 11 संघाच्या संघ कर्णधाराशी ज्यावेळेस मी चर्चा केली होती की तुम्ही कोणत्या बेसवर खेळाडूंची निवड करता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की करंट फॉर्म एखाद्या खेळाडूचा कसा आहे हे सगळ्यात अगोदर आम्ही विचारत करतो आणि त्यानंतर त्याला मग आम्ही नियुक्त करत असतो. त्याच पद्धतीची नियुक्ती खरं तर खेळाडूंना इथे मिळत आहे आणि त्याचमुळे सिटी इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये खेळण्याची त्यांना संधी मिळते. इथे जे प्लेयर चांगलं प्रदर्शन करतात त्या प्लेयरसाठी पुढे संधी नेमकी कोणती, तर मग ते तालुका क्रिकेट खेळू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचबरोबर BC4 फॉर्मॅटमध्ये सुद्धा त्यांची वर्णी लागू शकते. BC4 फॉर्मॅट हा स्वतंत्र फॉर्मॅट आहे, गेली 28-29 वर्षापासून भिवंडीमध्ये सुरू असणारा. अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, आल्या आल्या ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते. घरपोच सेवा मिळाली होती परंतु क्षेत्ररक्षकाला ती मान्य नव्हती. त्याचं असं मत आहे की खूप जास्त धावा बनल्या नाहीत, त्याचमुळे माणुसकीचं दर्शन इथे केलं गेलं. माणसाने माणसाची माणुसकीने वागणं यालाच मानवता धर्म म्हणतात. पूल केलेलं आहे, खेचून मारलं आकाशने, इथे आकाश दाखवलेलं आहे अमोलला. षटकार. चा जर विचार केला तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्रीज ऑन साइडला विशेषत्वाने जवळ आहेत. त्याचमुळे तिकडे खेळण्यासाठी जर तुम्ही चेंडू द्याल तर त्यांचा खरपूस समाचार फलंदाज घेऊ शकतात. इथे त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता, जेल टिपला गेला, फलंदाज बाद. आमचे कॅमेरामॅन त्यांच्याकडे सुद्धा पोहोचलेले आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर आहेत भावेश. नवीन फलंदाजाचं नाव जरा वेगळं आहे, मला असं वाटतं वेदांत आहे त्याचं नाव, त्याचमुळे ते करेक्शन करावं लागेल. वेदांतच्या फलंदाजीला इथे अंत मिळू शकतो आणि तेच झालेलं आहे. यावेळेस इथे आणखी एक दर्जेदार जेल टिपला आणि फलंदाज वेदांत याला इथे करतर थांबावं लागलेलं आहे. अमोल ठाकूर आहेत, मला असं वाटतं या संघाचे ते संघनायक आहेत, संघ कर्णधार आहेत. संघ कर्णधाराचा जर आपण संदेश विचार केला तर संघ कर्णधार फक्त नाणेफेकी पुरता मर्यादित नसावा असं बऱ्याचदा आपण म्हणतो. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की प्रतिकूल परिस्थितीमधून संघ कर्णधाराला अनुकूलतेकडे संघाला आणता आलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, संपूर्ण संघाला त्याला समजून घेता आलं पाहिजे. ज्या ज्या खेळाडूंचं चुकतं त्याला योग्य रीतीने चांगल्या शब्दामध्ये समजावून सांगता आलं पाहिजे. कळीच्या वेळेला निर्णायक क्षणाला चांगले निर्णय त्याला घेता आले पाहिजेत. यावेळीचा चेंडू उजवेष्टीच्या बाहेरचा, कुलदीप सर वळतायत, हा चेंडू वाईड घोषित केला जात आहे. एक अतिरिक्त धाव धावपलकर जोडली जाईल. अलीकडे एक दुसरा ट्रेंड सुद्धा मी बघितलेला आहे मयूर, की जो खेळाडू संपूर्ण संघामधून जास्त चांगलं बोलू शकतो त्याला अलीकडे संघ कर्णधार बनवलं जात आहे. 2-4दा तो प्रसंग सुद्धा आला होता आणि त्या खेळाडूचा मग मैदानाच्या आतमध्ये आयदर बॉलर, तो बॉलरही नाही, तो बॅटरही नाही, कोणीच नसतो, फक्त क्षेत्ररक्षक आणि तोही गली रिजनकडे कुठेतरी. आणि त्याचमुळे मग नंतर समजतं की याचं वाक्चातुर्य चांगलं आहे, म्हणजे त्या खेळाडूचं त्याला बोलता चांगलं येतं आणि म्हणून त्याला, म्हणजे तुमच्याकडे काहीतरी स्किल हवं आहे जेणेकरून तुम्ही जगासमोर येऊ शकता.
या अगोदरच्या इनिंगमध्ये आपण ती चर्चा छेडली होती की चांगलं काम करा, तुमच्या पाठीवर शाबासकीचे अनेक हात पडतील. त्यासाठी क्रायटेरिया मुळात तोच आहे की काम चांगलं करायचं असतं. तुमच्या संघर्षाच्या कहाणीला यशस्वीतेचं शीर्षक जर नसेल तर लोकांना तुमच्या स्टोरीमध्ये काही इंटरेस्ट नसतो. म्हणजे सामना हरत असताना तुम्ही 100 बनवल्या काय 200 जरी बनवल्या तरी त्यामध्ये लोक इंटरेस्ट दाखवत नाहीत. षटकं संपतायत इथे 4 आणि 4 षटकांच्या अंती एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजे 36, 9.00च्या धावांच्या सरासरीने. आणखी 2 षटकांचा खेळ शेष आहे. पाहिजे इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला मोमेंटम इथे मिळेल का, तोच मुद्दा खरं तर महत्त्वाचा आहे की तुम्ही संघर्ष करत असताना जर पराभूत झाला तर त्याची फारशी चर्चा होत नाही. संघर्षातून तुम्ही जर विजय मिळवला तर त्याची चर्चा फार मोठी होते. म्हणूनच ते सेंटेन्स महत्त्वाचं आहे की तुमच्या संघर्षाच्या कहाणीला जर यशस्वीतेचं शीर्षक नसेल तर लोक मग ती वाचत नाहीत. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की असे कॅरेक्टर वाचले पाहिजेत की ज्याने अपयशातून यश गाठलेलं आहे. 36 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 6 wickets after 4 overs. This will be the 5th over bowled by bowler Amol. From the far end he is going to bowl now. Harsh and Akshay are batter on the ground. What a great spell bowled by Amol. Before this, अक्षय चौधरी नवीन षटक. काय चेंडू आहे, अप्रतिम, दर्जेदार, नियंत्रित. लांबीचा विचार केला तर लांबी सुद्धा अगदी योग्य होती. त्याचबरोबर दिशेचा विचार केला तर दिशा सुद्धा अत्यंत चांगली होती. उजव्या यष्टीच्या बाहेर अनसर्टन्टी कॉरिडॉरचा चांगला वापर इथे गोलंदाज करतायत. टप्प्यावरचं नियंत्रण सुद्धा चांगलं आहे या गोलंदाजाचं. हा बघा आणखी एक चांगला चेंडू. जणू काय स्टॉक बॉल आहेत या गोलंदाजाच्या भात्यामध्ये आणि एका पाठोपाठ एक तो काढतो. लेग बाईकच्या रूपाने खरं तरी धाव इकडे पूर्ण झाल्याचा इशारा पंच गोकुलदास पाटील सर करतायत. धावफलक आपण पाहिलं तर ते व्हल्नरेबल आहे, म्हणजे थोडा अशक्त आहे. याचा सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की त्यांच्या समोर जो 6 आकडा आहे तो महत्त्वाचा आहे. 6 गडी गमावलेले आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाने. रेग्युलर इंटरव्हल्समध्ये ज्यावेळेस तुम्ही विकेट गमावतो त्यावेळेस तुमचा धावफलक अशा पद्धतीने अशक्त असतं. परंतु नवीन दमाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे आणि त्याला ते मान्य नाही. त्या पद्धतीने त्याने फटका जरूर खेळलाय आणि हा षटकार आलेला आहे. कसोटी आहे. रईस सर आपल्या बरोबर जोडलेले आहेत. हा चेंडू इथे आपण बघितला गोलंदाज अक्षयचा. फटका तर अत्यंत चांगला होता. जवळजवळ आपण पाहिलं की फुलर लेनचा चेंडू होता, जवळजवळ यॉर्कर होता आणि तरी त्याला खोदून काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे. हा बघा इथे उडी घेतलेली क्षेत्ररक्षक प्रेम पाटील तिकडे होता आणि इथे तर तो टच झालेला आहे त्या कर्टनला, परंतु तेव्हा चेंडू हवेमध्ये होता. त्यामुळे या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील तिसऱ्या पंचांना. निर्णय आल्यानंतर त्यावर विश्लेषण देण्याचा प्रयत्न करू, कारण अगोदर तसं काही बोलता येत नाही. उच्च न्यायालयामध्ये खटला गेलेला आहे असे आपले काही समालोचक म्हणत असतात. इथे नक्कीच उच्च न्यायालय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मैदानाच्या आतमध्ये जो खेळ सुरू आहे त्यापेक्षा फार उंचीवर आहे, त्याचमुळे उच्च न्यायालय असं म्हणूया. फलंदाज बाद. अत्यंत चांगलं थेट प्रक्षेपण प्रिन्स मूवीजचं आपण बघत आहोत. दूध का दूध पाणी का पाणी असं म्हटलं जातं. संदेश एक पक्षी असा आहे की जो पाणी आणि दूध एकत्र केलं तरी तो त्यातलं दूधच पितो. राजहंस नावाचा पक्षी आहे, त्याला राजहंस असं म्हणतात. संस्कृतमध्ये ते स्टेटमेंट पण अत्यंत चांगलं आहे. निरक्षीर विभाजिताहा हंसो हंसाहा बको बकाहा असं म्हटलं जातं. त्या पद्धतीने तेच काम इथे करतायत हे सगळे लाईव्ह
लाईव्ह टेलिकास्ट पार्टनर. मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय घडलंय ते आपल्याला सांगतायत, दाखवून देत आहेत. प्रिन्स मूवीजच्या प्रवासाचा विचार केला तर 2011 साली याच मैदानातून त्याने या क्षेत्रामध्ये उडी मारली होती, उडी घेतली होती, सुरुवात केली होती. तिथून पुढे मग त्यांचा फार मोठा बोलबाला प्रस्थापित झालेला आपण बघितला. इबलेश रोप लावी येलेद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या पद्धतीची भैरवी स्वर्गीय लता दिदींच्या आवाजातून बऱ्याचदा तुम्ही ऐकली असेल. काल त्यांचा स्मृती दिन होता. यानंतर रेग्युलर ग्रामीण फॉर्मॅटला आपण सुरुवात करणार आहोत. वीर बजरंग कारिवली आणि सरवली असा पहिला सामना आहे. पिंपळघर आणि देवरुंग असा दुसरा सामना आहे. त्यामुळे या चारही संघांना विनंती आहे, विशेषत्वाने वीर बजरंग कारिवली आणि सरवली आपण या परिसरामधले संघ आहात, त्याचमुळे वेळेच्या बाबतीत तुम्हाला गांभीर्य राखायचं आहे. रिपोर्टिंग टायमिंग तुमचा 4 वाजताचा होता आणि घड्याळाकडे जर नजर टाकली तर जवळजवळ 5 वाजत आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 5 वाजण्याच्या अगोदर या मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. समोरच्या दिशेने खेळत आहेत वपू काळे. हे लेखक मराठीतील सुप्रसिद्ध आहेत. प्रत्येकाने आपण त्यांचे अनेक लेख वाचले असतील, शाळेत अभ्यासले असतील. ते म्हणतात की आभाळामध्ये सूर्य आणि चंद्र आहे ते मला माहीत आहे, आभाळामध्ये देव आहे की नाही हे मला माहीत नाही, परंतु सूर्य आणि चंद्राच्या बरोबर लता दिदीचा स्वर सुद्धा आभाळामध्ये आहे हे मला तितकंच कळतं. त्यामुळे इतकी मोठी गायिका आपल्या भारतवर्षाला लाभली हे आपलं सगळ्यांचं भाग्य. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलेला आहे. या षटकातील 6 षटकांचा सामना आहे, त्याचमुळे 5 षटकं संपतायत. एकूण जर धावांचा विचार केला किंवा धावफलकाचा विचार केला तर 38 धावा बनलेले आहेत. इथे या धावफलकावर शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज तयार होत असलेले आपण बघू शकू. हे मैदान असं मैदान आहे जिकडे अनेक इनफॉर्म खेळाडू, इनफॉर्म इन द सेन्स मला वेगळं बोलायचं, अनेक आउट ऑफ फॉर्म खेळाडू इथं आल्यानंतर त्यांना फॉर्म मिळतो असं मैदान आहे. कारण ही खेळपट्टी आपण बघितली तर ठोस आहे, अगदी कडक आहे, त्याचमुळे बाउन्स चांगला मिळतो चेंडूला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की बाउंड्री डायमेन्शन्स हे थोडे क्लोजर आहेत. विशेषत्वाने स्क्वेअर ऑफ द विकेटच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या जवळ आहेत. आपण जर उजव्या हाताच्या बाउंड्री लाईन जर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या पाहिल्या तर त्या अगदी योग्य आहेत, परंतु वाईड ऑफ लॉंग ऑन, वाईड ऑफ लॉंग ऑफ, स्ट्रेट हिट सुद्धा अत्यंत जवळ बाउंड्री आपण बघत आहोत. त्याचमुळे फलंदाजाला कोणत्या दिशेने खेळण्यासाठी तुम्ही भाग पाडत आहात हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारलेले आहे अकॉर्डिंग टू दॅट फील्ड पोझिशन तुम्हाला गोलंदाजी करता आली पाहिजे. इथे एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न अंगलट आलेला आहे फलंदाजाच्या आणि तो धावबाद. तर दिवेकर बॉईज संघाच्या त्या गोलंदाजाने ज्या पद्धतीने अटेम्प्ट केला होता बेल्स डिस्लॉज करायचा, त्याच पद्धतीचा केला इकडे अमोलने, परंतु त्याने खात्री केली की इथे बेल्स डिस्लॉज झालेले आहेत की नाही. मागे एकदा चर्चा ऐकली होती एका पंचांच्या वतीने मी, या पद्धतीने तुम्ही जर हाताने बेल्स डिस्लॉज केल्या तर तो आऊट नाहीच आहे. दुसरी गोष्ट, एक नियम असाही ऐकला होता की बेल्स डिस्लॉज झाल्यानंतर ती खाली पडत असताना तुम्ही जर हाताने झेलली तरी फलंदाज आऊट नाही. युवराज केणे याचाही आगमन झालेलं आहे. भिवंडी तालुक्यातील एक अत्यंत संयमी त्याचबरोबर सुप्रसिद्ध हार्ड हिटर बॅटर राहुल केणे, सूरज केणे यांचे ते बंधू आहेत, बेग युअर पार्डन. आणि इथे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये काल सुद्धा ते स्कोरिंगसाठी ओवळीच्या ग्राउंडवर होते उपलब्ध. काल त्यांचं भरभर कौतुक मी केलेलं आहे. काही गोष्टी युवराजने काही गोष्टींची विचारणा केली होती माझ्याबरोबर, त्या गोष्टीही त्याला समजावून सांगितलेल्या आहेत. एकूण धावांचा विचार केला तर त्या बनलेले आहेत आतापर्यंत 40 अर्थात 40. 8 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत.
रेग्युलर फॉर्मॅटमधून जय बजरंग कारिवली आणि सरवली दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा. दुपारचं सत्र या अगोदर आपण सगळेजण अनुभवत होतो आणि या स्पर्धेत अगदी सकाळपासून ज्यांची हजेरी लागली होती, त्याचबरोबर मायक्रोफोनचा त्यांनी ताबा घेतला होता. नुसता ताबा घेतला नाही तर अनेक जबाबदाऱ्या औपचारिकता त्यांनी पूर्ण केल्या. 149 शो त्यांचे होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा झालेला आहे आणि 150वा शो सुद्धा त्यांचा बुक आहे, परंतु तो मेगा शो होणार आहे असे याच गावचे निवेदक मनोहर तरेसर यांचं आगमन झालेलं आहे. प्रत्येक तरे आपण क्रीडानगरीमध्ये जर उपस्थित असाल तर आपणही या. त्याचबरोबर आमच्या समालोचन कक्षामध्ये संपर्क साधा. या स्पर्धेची फार मोठी जबाबदारी प्रत्येक गोरे यांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेली आहे. जिकडे कमी तिकडे आम्ही असं बऱ्याचदा आपण मिश्किल शब्दामध्ये म्हणत असतो किंवा विनोद बुद्धीमध्ये म्हणत असतो, परंतु त्या फ्रेजला फार मोठा अर्थ आहे. ते ज्याला करता आलं तो फार मोठा झाला असं आपण समजूया. या चौकाराने धावफलक पुढे गेलेले आहे. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेल्या आहेत 44 अर्थात 44. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की गरज नेमकी कशाची आहे आणि ती गरज तुम्हाला पूर्णही करता आली पाहिजे, तरच ती म्हण तिकडे पूर्ण होऊ शकते. जिकडे कमी तिकडे आम्ही. अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये मी अशी मोठी माणसं पाहिलेत की जी महाप्रसादानंतर पत्रावळी उचलण्याचं काम करतात. अनेकांबरोबर मी मयूर स्वतःहून चर्चा सुद्धा केलेली आहे. त्यांची उत्तरं अत्यंत रंजक आणि महत्त्वाची, म्हणजे मार्मिक उत्तरं तिथे तिथे मला मिळालेली आहेत. खरं तर हा विषय मी असाच ठेवतो, बाकी उद्या त्यावर चर्चा करीन, कारण हा शेवटचा टर्न आहे आजच्या दिवसातील. 2 चेंडू शेष आहेत. अमोल पुन्हा एकदा वळताय. डावखुरे आताचे बॅटर स्ट्रायकिंग एंडला. उजव्या यष्टीच्या बाहेर कमिट झाले होते. जिकडे फलंदाज गेले त्यांना फॉलो करण्याचं काम इथे गोलंदाजाने केलेलं आहे. व्हॉट ए गुड बॉलिंग. अत्यंत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अमोल करतायत. 45 पर्यंत पोहोचलेला डाव आहे. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना शेवटचा चेंडू यानंतर इथे फेकला जाईल आणि पहिला डाव तिकडे संपुष्टात येईल. पाहायचं कितीचं टार्गेट आहे. मोठा फटका आला तर 50शी ओलांडू शकतात फलंदाजी करणाऱ्या संघाचे फलंदाज, अर्थात बॅटिंग करणारा संघ. अद्वैत 11 यावेळेसचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा फुल लेनचा वळण दिलं, परंतु बाहेरच्या अंगाचं. याचबरोबर हा डाव संपला. अद्वैत हा शब्द खूप महत्वाचा होता, खरं तर त्याकडे लक्ष गेलं नव्हतं. आणि याचबरोबर पहिला डाव संपला आणि धावा बनलेले आहेत अद्वैत 11च्या वतीने 45. 46 धावा बनवायच्या आहेत इथे बक्षीस पात्र फेरी जिंकण्यासाठी. यावेळेस प्रांशी 11 या संघाला पाहायचं निर्धारित 6 षटकांमध्ये 46 धावांचं टार्गेट त्यांच्या वतीने चेस डाऊन केलं जातंय की नाही. त्याचबरोबर या दुसऱ्या डावामध्ये नेमकं काय घडेल काय बिघडेल हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आम्ही अपेक्षित बदल करत आहोत आणि तो बदल निश्चितच तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल, कारण पुन्हा एकदा याच भादवडगावचे सुपुत्र संदेश पाटील सर मेरी आवाज मेरी पहचान मायक्रोफोनचा ताबा घेत आहेत. या सर आपलं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. त्रिमूर्ती इंटरवाज आयोजित हरिभक्त पारायण वैकुंठवासी प्रभाग दत्तात्रय गुळवे स्मृती चषक 2025 भव्य दिव्य क्रिकेटचा महासंग्राम. सन्माननीय आयोजक शिवसेना विभाग प्रमुख तथा शिव वाहतूक सेनेचे भिवंडी शहर अध्यक्ष गजेंद्रभाऊ गुळवी साहेबांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये मी मनोहर तरेसर आपल्या सर्वांचं करतोय मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. माझ्या समवेत एसआरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते राहुलभाई नाईक साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत त्रिमूर्ती एंटरप्राइजेस सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अजयजी पाटील आहे. आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. क्रिकेटच्या जगतामध्ये क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या भिवंडी शहरातील हाच तो ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. या नगरीतून 1997, 96, 95, 96, 97, 98, 2000 आणि लगातार 2001 पासून आरके ट्रॉफी असेल, त्यानंतर 2010 पासून आमदार चषक असेल, असे एकापेक्षा एक
मेगा इव्हेंट टकरावले. महाराष्ट्रातील नव्हे भारतातील एकापेक्षा एक अनेक खेळाडू या क्रीडांगणाला आपले पाय लावून गेले आणि अर्थातच या क्रीडांगणाचा ऐतिहासिक नगरीच्या ह्या पार्श्वभूमीवर एकापेक्षा एक खेळाडू आपण पाहिले आणि त्याच या ऐतिहासिक क्रीडांगणावर सुरू असलेला हा क्रिकेटचा महासंग्राम हरिभक्तपारायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक 2025 भव्य दिव्य या क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झालेल्या सकाळच्या सत्रामध्ये आणि आज आयोजक गजेंद्र भाऊ गुळवी साहेबांचा आहे वाढदिवस. अतिशय बिझी शेड्यूल असणार आहे. पुढील 1 तासानंतर भरपूर मान्यवर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत आणि अर्थातच शेळके सर माझ्या समवेत या ठिकाणी आलेले आहेत. एक जबरदस्त आवाज मुंबई नाही ठाणे नाही तर महाराष्ट्रभर कॉमेंट्रीच्या या जगतामध्ये आपल्या आवाजाच्या माध्यमातून धावतं समालोचन करण्याची एक जबरदस्त कला आणि एक जबरदस्त अभ्यास व्यक्तिमत्व. सर 2009 पासून मी देखील कॉमेंट्री करत होतो परंतु सूत्रसंचालनाची जबाबदारी कॉमेंट्रीपेक्षा भरपूर वेगळी असणे कारणाने तो पाय तिकडं निसटता गेला आणि कॉमेंट्रीपासून थोडा दूर सारून आज सूत्रसंचालन आणि प्रत्येक इव्हेंट मग ते राजकीय असो सामाजिक असो सांस्कृतिक असो प्रत्येक व्यासपीठावर सूत्रसंचालन करण्याची मला संधी मिळालेली आहे. भारत देशाचे पंतप्रधान सोडले तर महाराष्ट्राचे प्रत्येक राजकीय नेते व्यासपीठावर असताना बोलण्याची संधी मला मिळालेली आहे आणि तेच हे परमभाग्य. याच क्रीडांगणाच्या माध्यमातून आम्ही कॉमेंट्री सुरू केली होती 2004ला आर्के ट्रॉफीला आणि तेव्हापासून एक धावतो समालोचन. तेव्हा 500 रुपये फी आणि 5,000 बक्षीस असायचं. आता 50,000 फी आहे आणि 10 लाख बक्षीस इथपर्यंत हा प्रवास आपण बघितलेला आहे आणि म्हणून संदेशला देखील माहीत आहे इथे बोलता बोलता संदेश देखील कॉमेंट्री शिकला आणि आज देखील भिवंडी तालुक्यामध्ये एकापेक्षा एक अशा टुर्नामेंटमध्ये तो कॉमेंट्री करत आहे. त्याचं देखील हार्दिक स्वागत. तर मॅच सुरू होत आहे. मी आवाज देतोय कॉमेंटेटर भिवंडीकर संदेश पाटील. थँक्यू सो मच मनोहर तरे सर. आपला हा प्रेम असंच असू द्या. लक्ष फार मोठं नाही आहे मात्र क्रिकेट आहे काही होऊ शकतो. चांगली गोलंदाजी जर झाली पहिल्या 3 षटकापर्यंत मॅच बनू शकतो. इथे 46 अगदी धावा या सोप्या आहेत या मैदानावर मात्र क्रिकेट आहे. मॅच ऑन. पहिला चेंडू ड्राईव्ह केला. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे पोहोचलेला आहे. अगदी पहिला चेंडू मिडल झालेला आहे असं म्हणूया. बॅटच्या अगदी मधोमध चेंडू आलेला आहे म्हणजे बॅटर सेट झालेला आहे. 46 धावांचा पाठलाग करताना प्रांशी 11 ठाकरेचा पाडा दीपेश ठाकूर फॅम टीम. दुसऱ्या बाजूला शंकर दादा जुकर फॅम टीम अद्वैत इलवन पिंपलगर. आकाश राईट हॅम ओ द विकेट. ओ एक चांगला स्ट्रोक न्यू लुक स्ट्रोक पाहायला मिळाला मात्र स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव कंप्लीट. प्रणव देखील आपला खाता ओपन करत आहे. दोन्ही फलंदाजांनी आपलं सिंगल धावाने खाता ओपन केलेला आहे. आज नक्कीच भरपूर वर्षानंतरच म्हणूया आपण मनोहर तरे सरांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतायत मित्रांनो. कारण की इव्हेंट्स भरपूर मोठे मोठे ते सध्या कव्हर करतायत मात्र आज गजेंद्र गुळवी साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आज सकाळपासून त्यांची हजेरी या स्पर्धेला लागलेली आहे आणि येत्या मी म्हणेल 5 दिवस जरी आले ना काही हरकत नाही आहे. मनोहर सर जर तुम्हाला जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ या स्पर्धेला देता येईल त्याच्याकडे आम्ही देखील लक्ष देणार आहोत. तर पहिल्या 3 सिंगल इथे मिळालेल्या आहेत. नक्कीच पुढचा चेंडू टाकला जात आहे इथे गोलंदाज आकाशाच्या माध्यमातून. ओ बॅटर आउट. नक्की काय घडले आपण रिप्ले मध्ये बघणार आहोत मात्र त्याच्या अगोदर डीजे विवेकला आपण ऐकूया. ओ गतीमध्ये नक्कीच थोडस स्लोअर केला होता चेंडू आणि मिडल स्टंपवर जो पाय होता त्याला बर्स्ट करून चेंडू केला होता आणि अगदी प्लम एलबी हा बॅटर आउट झालेला आहे. एक चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. म्हणून मी सांगितला पहिला बघूया रिप्लेमध्ये त्यानंतर आपण त्याचा उल्लेख करू कारण की ते दिसतं आणि रिप्लेमध्ये जे दाखवतात त्याच्यामध्ये फार फरक आहे. समोर एका सेकंदामध्ये निर्णय घ्यायचा असतो आणि तो गोकुलदास पाटील सरांनी घेतलेला आहे. इथे पहिला विकेट लवकरच आउट झालेला आहे तो म्हणजे बॅटर प्रणव निराश करून गेलेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पॅनल्टी आहे. त्यांचा 12वा खेळाडू ड्रेसिंगमध्ये सुद्धा नाही आणि मैदानामध्ये ड्रेसिंग कंप्लीट नाही आहे. तर 2 धावाची पॅनल्टी जी आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रांशी 11 ठाकरेचा पाडा या टीमच्या अकाउंटमध्ये आपण जमा करू. सध्या न्यू बॅटर
कीर्तिराज मैदानाच्या आतमध्ये. कीर्तिराज मॅन फ्रॉम ताडाली, एक हार्ड हिटर फलंदाज आहे. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाज आकाशचा समाचार घेईन. संध्याकाळ होत आहे. आज फ्लडलाईट्स सर्वांना हा स्वच्छता ग्राउंड तुम्हाला पाहायला मिळेल. फ्लडमध्ये नो बॉलचा इशारा केला पंचांच्या माध्यमातून. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू लाईन झाला होता. सचिन पवार याने करून दाखवले. असंच आपण नक्कीच जेव्हा फ्लडलाईट ऑन होईल तेव्हा आम्ही नक्कीच म्हणू हो यस सचिन पवार इज ग्रेट. काल आपण टेस्टिंग केली, मात्र आज पुन्हा एकदा लाईट जेव्हा ऑन होईल तेव्हा बघण्यासारखं राहील. इथे हा थोडासा बैठक चेंडू राहिला होता. खालच्या बाजूने हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. फ्रीट होतं, त्याच्यावर काहीही करू शकले नाही बॅटर. कीर्तिराज 46 धावा डिफेन्स करायचे आहेत पिंपलगड संघाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी आहे. आता सध्याच्या घडीला एक विकेट देखील पडलेला आहे इथे. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला लॉंग ऑनवर शतरक्षक वेगाने चेंडू मागे पोहोचतोय. एक सिंगल झाली आहे. डबल घेण्याचा प्रयत्न होता, थोडासा ओव्हर थ्रो झाला होता. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि धाव फलकावर 6 धावा झालेल्या आहे धाव फलकावर. आपण पाहतायत मित्रांनो, एका बाजूला टीम अद्वैत इलेव्हन पिंपलगर आणि दुसऱ्या बाजूला प्रांश इलेव्हन ठाकरेचा पाडा. लक्ष जो आहे 46 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना सध्याच्या घडीला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा आणि 2 धावा पॅनल्टीच्या ॲट होत आहेत. म्हणजे तब्बल 7 धावा धाव फलकावर. 7 पॅनल्टी फार महत्वाची होती, ती इथे दिली गेली आहे. कारण की येणाऱ्या संघांना हे कळेल की त्या स्पर्धेमध्ये ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. थोड्याच वेळात ग्रामीण पूलला देखील सुरुवात होईल या स्पर्धेच्या माध्यमातून. न भूतो न भविष्यातील ही पहिली स्पर्धा असावी जिथे सर्व काही ओके आहे. तुमचं आयोजन चांगलं आहे, तुमचा डीजे चांगला आहे, तुमचा लाईट इनिकत चांगला आहे, तुमचे स्टँड चांगले आहेत, तुमचं मंडप अँड डेकोरेटर्स चांगला आहे आणि तुमचं आयोजन दमदार आहे, तर तुमचे नेते देखील दमदार आहेत. गजूभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठेवण्यात आलेला हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आजपासून सुरू झालेला आहे. आणि प्रथमतः संपूर्ण भिवंडीचे जे रायझिंग स्टार खेळाडू आहेत त्या खेळाडूंना तुम्ही इन ॲक्शनमध्ये पाहतायत. सुरुवात केली आहे डॉट चेंडूने, गोलंदाज आवेशने. आवेश समोर कीर्तिराज सज्ज आहे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, यावेळेस थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. पंचांच्या भूमिकामध्ये थले सर आपण पाहताय. आज या स्पर्धेमध्ये 5 पंचांना आपण पाहतायत. गोकुलदास पाटील सर, परेश महाजन सर, त्याचबरोबर आपण पाहतोय स्वप्नील पाटील सर आणि थले सर आणि सोबत रमेश रईस सर. जोरदार अपील होत आहे. पंचांना विचारलं होता आऊस द्याच, मात्र ओव्हर थ्रो झालाय. रनआउटची संधी आहे. ओ, 2दा चान्स मिस केली इथे पिंपलगड संघाने. दोन धावाने संघाची धाव संख्या धाव फलकावर लागलेली आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात लेग बायचा इशारा. 10 धावा. धाव फलकावर. पुढचा चेंडू, गोलंदाज आवेश. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, पॉवरफुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पाहुणी मंडळी जी आहे हळूहळू पोहोचत आहेत. वाढदिवसानिमित्ताने हा क्रिकेटचा मेळा तुम्हाला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेची चर्चा खऱ्या अर्थाने 3 ते 4 महिन्यापासून झाली होती आणि ती स्पर्धा अखेर सुरू झालेली आहे. पुढच्या वर्षी ही स्पर्धा सर्वात पहिले होणार आहे. आम्ही गजेंद्र भाऊ गुलवी यांच्यासोबत चर्चा केली. सुरुवातीला जी क्रेज असते ना, ती क्रेज बघण्यासारखी असतो. मात्र ग्रामीणचे संघ आहेत तर प्रेक्षकांचा प्रतिसाद नक्की मिळेल या स्पर्धेला, हे मात्र आपण विसरणार नाही आहे.
अनेक स्पर्धा झाल्या या मैदानावर, मात्र पहिल्यांदा एक मोठा भव्य दिवस सोहळा गजेंद्र भाऊ यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. त्रिमूर्ती इंटरपॅजेस संघाचा जितकं कौतुक करू तितकं कमी आहे. जे आयोजक आहेत त्याने आपलं तन मन धन सर्व लावलेलं आहे आणि ही स्पर्धा इथे संपन्न होत आहे. गोलंदाज आकाश आवेश, यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम आहे आणि ते बॅटर आउट होईल. विकेटची खऱ्या अर्थाने आवश्यकता होती इथे. पिंपलगड संघाला तो विकेट देखील मिळालाय. सामना समाप्तीच्या आतमध्ये दोन्हीही ग्रामीणच्या संघाने रिपोर्ट करायचा आहे. वीर बजरंग कारेवली आणि सरवली मोनिश. माझा आवाज जर तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून ऐकत असाल तर तुम्ही मॅच समाप्तीच्या अगोदर आपली आयोजकांना रिपोर्ट दाखवायची आहे की आम्ही आलो आहोत या स्पर्धेमध्ये, अथवा जो संघ लेट पोहोचेल त्याला पेनल्टी दिली जाईल. लक्षात असू द्या. सरवली टीमचं मला वाटतं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मोनिश. न्यू बॅटर अक्षय चौधरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत मित्रांनो. एका बाजूला टीम फ्रान्स 11 ठाकरेचा पाडा, त्यांचे प्रयत्न 46 धावा बनवायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला डिफेन्स करायचे आहे ते म्हणजे अद्वैत 11 पिंपलगड टीम संघाला. न्यू बॅटर अक्षय चौधरी मैदानाच्या आतमध्ये 12 धावा 2 विकेट इथे गमवलेले आहेत फ्रान्स 11 ठाकरेच्या पाडा टीम संघाने. पुढचा चेंडू इथे मिस टाइम आहे. अजून एक धक्का लागू शकतो. शतरक्षक चेंडू खाली, चुकी होणार नाहीये. गडी बात. अजून एक धक्का. टीम फ्रान्स 11 ठाकरेचा पाडा. अजून एक बॅटर आउट झालेला आहे. आता थोडासा मॅच बनलाय. आमचे एक्सपर्ट स्कोरर मयूर पाटील सांगितले की मॅच बनली आहे. आता इथून 3 विकेट जे हवे होते ना 2 षटकापर्यंत ते मिळालेले आहेत. आता थोडंसं अडचणीमध्ये सापडले टीम फ्रान्स 11 ठाकरेचा पाडा. येणारे अजूनही 34 धावांचा खेळ बाकी आहे आणि 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच बनली आहे. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी होईल. येणाऱ्या काही चेंडूंचा खेळ म्हणजे 24 चेंडू टाकायचे आहेत, 34 धावा बनवायच्या आहेत. आपण गोकुलदास पाटील सरांना पाहतायत टीव्ही मॉनिटरवर. याच गावचे जे पुत्र आहेत, अनेक वर्ष सातत्याने पंचांच्या भूमिकामध्ये त्यांनी आपल्या गावाचं नाव उंच केलं. त्यांना आपण पाहताय त्यांच्या चेहऱ्यावर स्मित्य इथे पाहायला मिळत आहे. मिस्टर कूल, पंच कूल आहेत, थंडगार आहेत. हवेचा झोका आहे थंड. गोलंदाजीमध्ये गोलंदाज इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. आकाश आला षटक क्रमांक 3 घेऊन आणि बॅटर अमोल ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. अमोलला साथ देण्यासाठी प्रणव जो एक धाव खेळत आहे. अपेक्षा फार मोठी आहे. पहिला चेंडू या षटकातील आकाश श्यामने गॅलरी एन कडून पहिला चेंडू गुडघ्यावर टेकून पाठवलाय. आर के पाटील स्टँड मध्ये येणारा हा मॅक्सिमम 6.
स्वागत आहे आणि मागच्या बाजूला आमचे भावी नगरसेवक तन्मय मालावकर यांना आपण पाहत आहे. तन्मय मालावकर याच्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे मित्रांनो. अफाट मेहनत 15 ते 20 दिवस अशा प्रकारे. तन्मय कुठे आहे? तन्मय बाहेर आहे. तन्मय कुठे चाललाय? तन्मय मी वाशीला आहे. एवढंच फक्त ऐकायला मिळत होतं. मात्र आज ते निवांत बसलेले आहेत या व्यासपीठावर. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, शतरक्षक आहे तिथे, बघत राहील कारण की चेंडू सीमारेखा पार. अजून एक षटकार. जे पूर्वचे आमदार रईस शेख यांच्या बॅनरला हा चेंडू स्पर्श झाला होता. षटकार. चांगली बॅटिंग झाली आहे. धावसंख्या धावपलकावर 25 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू, गोलंदाज आकाश. पुन्हा एकदा चेंडूला कट केलाय, गॅप मध्ये खेळले, शतरक्षक पोहोचला, एक सिंगल झाली आहे. दुसरा धाव मिळणार नाहीये. एका धावाने संघाची धावसंख्या 26 धावा धावपलकावर. आज मेघराजच्या बॅटमधून 15 धावा आल्या होत्या. मात्र बाकीच्या खेळाडूने थोडीशी संत गती सुरुवात केली होती. एक षटकार आवेशने देखील ठोकला होता. थोड्याशा धावा कमी पडल्यात आतापर्यंत कारण की 46 धावा डिफेन्स करायचे आहेत. आकाश राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच इट पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. डॉट चेंडूच काहीतरी करू शकतो या मॅचमध्ये. विकेट देखील फार महत्त्वाचे असतील या मॅचमध्ये. सामना जिंकायचा असेल तर विकेट फार महत्त्वाचे असतील. शेवटचा चेंडू या षटकातील. हळूहळू प्रेक्षक येत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. षटक कंप्लीट. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावपलकावर 26 धावा. इथून अजूनही 18 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे. मात्र क्रिकेट आहे. जर विकेट येणं सुरू झालं तर मॅच बनू शकतो. हवा देखील भरपूर वेगाने वाहत आहे. हवेचा देखील फायदा घेईलच बॅटिंग करणारा संघ. दीपेश ठाकूर फ्रॅम टीम, फ्रान्स 11 ठाकरे जबाडा आणि दुसऱ्या बाजूला रेश्मा शंकर जुकर, शंकरदादा जुकर फ्रॅम टीम, अद्वैत इलवन पिंपलकर. 46 धावांचं लक्ष्य पिंपलकर संघाने ठेवला होता. मात्र सध्याच्या घडीला 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा विश्वासाने गोलंदाजी आवेश याच्या हातामध्ये दिली आहे. आवेशला इथून विकेट घेणं फार महत्त्वाचं आहे. आपण आजचा पहिला दिवस पाहता मित्रांनो, जिथे भिवंडी इमर्जिंगचे संघ जे आहेत ते खेळत आहेत, तुम्हाला पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळात व्हॉइस ऑफ अलिबाग काका मात्रे जे नेहमी रतनबुवा या चषकामध्ये समालोचन करत असतात. मात्र मागच्या काही वर्षापूर्वी देखील या मैदानावर त्यांचा आवाज आपण ऐकला होता जयदुर्गा भी ट्रॉफीमध्ये. आज मात्र पुन्हा एकदा त्यांना संधी गजेंद्र गुलवी भाऊ यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि त्यांचा आवाज तुम्हाला संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये ऐकायला मिळेल. त्याचबरोबर विशाल पाटील जो उभरता रायझिंग कॉमेंटर आहे भिवंडीचा, त्याचा देखील आवाज तुम्हाला संध्याकाळी ऐकायला मिळेल. मयूर पाटील आम्हाला सांगतात आवेश आलाय गोलंदाजीला आणि आवेशने सुरुवात केली वाईटनं. एका धावाने संघाची धावसंख्या 27 धावा, 27 लॉस ऑफ 3 विकेट्स. चौथ्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे आणि पहिला चेंडू वाईट टाकलाय. समीकरण सोपं आहे. 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. विकेट गुच्छों में विकेट लेने होंगे. ऑफस्टिकचा चेंडू सरळ निघून गेला मेघराज केनेच्या हातामध्ये. डॉट चेंडू. आज खेळाडू नक्कीच अनुपस्थितीमध्ये होते अद्वैत इलवन पिंपलगड संघाचे. मात्र जे आहेत त्याच्यामध्येच आज खेळावा लागेल, चांगलाच खेळावा लागेल. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. लेग कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र बॅटच्या रेटवर आलेला आहे आणि एक धाव इथे कंप्लीट करताना आपण पाहतोय अमोल ठाकूरला. आज अमोल ठाकूरने चांगली गोलंदाजी केली, मात्र बॅटिंग देखील चांगली होत आहे. 8 धावा आतापर्यंत बनवल्यात. 16 धावांची पार्टनरशिप झालेली आहे 8 चेंडूमध्ये. आवेश गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने बॅटर सज्ज आहे. ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न. अशाच गोलंदाजी फार अपेक्षा असेल टीम पिंपलगड संघाला सर्व गोलंदाजीच्या माध्यमातून. 1 ते 2 विकेट जर आले ना तर मॅच बनू शकतो.
प्रयत्न करावेच लागतील तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाहीये तोपर्यंत तुमच्या प्रयत्नाला यश मिळणार नाहीये. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, सुपला स्ट्रोक देखील म्हणू शकता. सूर्यकुमार यादव याच्या अंदाजाने हा खेळलेला स्ट्रोक आहे आणि चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय चौकार. साऱ्या भिवंडी शहर एक नंबर, साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुळवी एक नंबर. थँक्यू डीजे. या 4 धावांनी संघाची धावसंख्या धावबलकावर 32 धावा झालेल्या आहेत. काका मात्रे हे देखील आता उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. पुढची धुरा त्यांना सांभाळायची आहे, कारण की ग्रामीण फॉर्मेट सुरू होईल तेव्हा 2 समालोचक तुमच्या सोबत जुळतील. षटक क्रमांक 4 सुरू झालेला आहे आणि जबल मॅच व मजबूत पकड निर्माण केलेली आहे फ्रान्स 11 ठाकरेचा पाडा टीम संघाने. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. आमचे मयूर पाटील एक्सपर्ट स्कोरर जे आहेत ते आम्हाला सांगतात. अजून एक चांगला स्ट्रोक आणि अजून धावा मिधी 4. असं वाटतं की शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न आहे. थँक्यू डीजे. जवळ मॅच समाप्तीच्या मार्गावर आली आहे, कारण की 10 धावांची आवश्यकता आहे. आवेशला आता कुठेतरी विकेट घेणं फार महत्त्वाचं झालं आहे, कारण की फक्त राहिलेल्या धावा ज्या आहेत ते म्हणजे आमचे स्कोरर सांगतात 10 धावा फक्त. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. आज बॅटर अलगच मूड मध्ये आहे. आज तो आला देखील लवकर या मैदानावर आणि घरी देखील लवकरच जाणार आहे, कारण की हा शेवटचा मॅच आहे भिवंडी इमर्जिंगचा आणि पूर्णपणे जिंकण्याची तयारी आहे ती म्हणजे फ्रान्स 11 ठाकरेचा पाडा टीम संघाची. कम ऑन डीजे. दिमागदार आयोजन याबद्दल तुम्ही काय म्हणणार? नक्कीच बऱ्याच वर्षानंतर क्रिकेटच्या जगतामध्ये इतकी जबरदस्त ट्रॉफी, अर्थातच गजेंद्र भाऊ गुळवे यांच्या संकल्पनेतून त्यांच्याच वडिलांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळे स्मृती चषक आणि अतिशय भव्य आणि दिव्य हा सोहळा 5 दिवस रंगणार आहेत यात मात्र शंका नाही आहे. अफलातून चला 4 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये गोलंदाज देखील पूर्ण तयारीमध्ये आलाय. गोलंदाजचं नाव येण्या अगोदरच हा चेंडू आलेला आहे, म्हणजे 1 धाव मिळाली आहे. आज नक्कीच तुम्हाला इथे पाहायला मिळते. अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. आज खऱ्या अर्थाने आजच्या गटातील क्वालिफाय होणार आहे ते म्हणजे फ्रान्स 11 ठाकरेचा पाडा. रणजित गोलंदाज आहे. अजून एक डॉट चेंडू. आता डगआउट मधून बॉबीचा आवाज पोहोचलाय मैदानामध्ये. बॉबी मागच्या मॅच मध्ये नव्हता, मात्र या मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिली बॉबीची. ते म्हणतात ना, जेव्हा तुम्हाला मॅच खेळायची असेल तेव्हा सर्व 11च्या 11 खेळाडू पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. कधी कधी अशी परिस्थिती असतो संघाची की 8 देखील बरोबर होत नाही. ग्रामीणच्या देखील मॅचेस सुरू आहेत. आता विनिंग स्ट्रोक आहे की नाही पाहूया आपण. शतरक्षक तर नाहीये आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. तर अशा प्रकारे आजची संध्याकाळ जी आहे ती म्हणजे फ्रान्स 11 ठाकरेचा पाडा या संघाच्या नावावर. कॉंग्रॅच्युलेशन टीम फ्रान्स 11 ठाकरेचा पाडा. कॉंग्रॅच्युलेशन दीपेश ठाकूर अँड ऑल टीम. हार्ड लक शंकरदादा जुकर फॅम टीम अद्वैत इलम पिंपलगर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने चांगली गोलंदाजी केली, 2 षटक टाकले, 2 विकेट्स घेतले, लो स्कोरिंगचा सामना होता, धावा खर्च केल्या. खेळाडूचं नाव आहे अमोलने 3 विकेट्स घेतल्यात, काही हरकत नाहीये. धावा 19 खर्च केल्यात. प्रणवने गोलंदाजी केली आहे का पावा, आणि प्रणवने 26 धावा केल्यात. तर नो डाऊट लो स्कोरिंगचा सामना आहे.
Man of the match. Amol is a man of the match. Amol Thakur. यस प्लीज वेलकम डाईज अमोल ठाकूर. व्यासपीठावर आमचे मित्र बलवंत पाटील मॅन फ्रॉम दापोडे उद्योगपती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आजच्या ह्या भव्य दिव्य क्रिकेटच्या महासंग्रामध्ये. महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ कॉमेंटेटर समालोचक अर्थात काका म्हात्रे साहेब यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. आपण मदन मोहन नाईक चषकामध्ये देखील त्यांना याच ग्राउंडवर अनुभवलं होतं आणि आपण त्यावेळेस एकत्र कॉमेंट्री देखील केली होती. तर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यासाठी व्यासपीठावर अर्थातच SRK एंटरप्राइजेसचे अध्यक्ष उद्योगपती राहुलभाई नाईक तसेच नुकतंच ज्यांचं शुभागमन झालेले बलवंत पाटील यांच्या दोघांच्या शुभास्ते आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच